माहिती राज्यभरात समन्वय मेळावे आणि संवाद दौरे करणार 20 तारखेपासून तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा वर्षावरील माहिती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये निर्णय उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीमध्ये घेतली सोनिया गांधींची भेट उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये 45 मिनिटं चर्चा महाराष्ट्रामध्ये विरोधकांकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जात नाही मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याला मान्यता मिळेल असं वाटत नाही उद्धव ठाकरेंच्या दिल्ली वारीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य मवियामध्ये जागावाटपामध्ये सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर दावा करणार सूत्रांची माहिती 29 ऑगस्टला अंतरवालीमध्ये बैठक उमेदवार द्यायचे की पाडायचे ते अंतरवालीच्या बैठकीमध्ये ठरवणार मनोज जरांगेंची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून सेंट जॉर्ज रुग्णालयामधील घटनेबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश एका रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्यानं काल झाला होता गोंधळ पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी पटियाला हाऊस कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर खेडकरची हायकोर्टात धाव मोहम्मद युनूस बांगलादेशमधील अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी सरकारच्या सल्लागार समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश पंतप्रधान मोदींकडून मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा विनेश फोगाटच्या याचिकेवर आज 12:30 वाजता सीएएसमध्ये सुनावणी भारताकडून वकील हरीश साळवे बाजू मांडण्याची शक्यता विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास रौप्य पदक विभागून देण्यात येणार ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखीन एक कांस्य पदक भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर 2-1 विजय टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्य पदक भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं रौप्य पदक भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने इतिहास रचला ट्रॅक अँड फील्ड अॅथलेटिक्स प्रकारामध्ये 2 पदकं जिंकणारा नीरज एकमेव भारतीय पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं कोरलं सुवर्ण पदकावर नाव 92.97 मीटर भालाफेकीमध्ये ऑलिम्पिकमध्ये केला विक्रम डेल कंपनीनं 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं एआयवरती भर देण्यासाठी घेतला निर्णय